नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काय झाले, लोकसभेची ही निवडणूक झाल्यापासून देशाचे नेते, माजी कृषी मंत्री आणि 3.5 जिल्ह्याचे जिल्हे इलाई आणि हे बारामतीचे काका शरद पवार यांच्यात एक नवचैतन्य संचारल्यासारखं झाले. खरं तर आता त्यांच्या वयाशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. राजनेत्याने किंवा राजकीय नेत्याचं किती वय असावं, त्याने किती वयापर्यंत त्याने राजकारण करावं, देश चालवावं की राज्य चालवावा, त्याच्यामुळं त्यांचं वय 84. आता खरं तर शरद पवारांनी हा विषय काढलाय म्हणून आपल्याला तो काढावा लागतोय. शरद पवारांनी आपल्या एका भाषणामध्ये असं म्हटले की माझ्यासमोर काही तरुण काही पोस्टर घेऊन उभे होते आणि त्या पोस्टरवर त्यांनी माझा फोटो छापला होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं की 84 वर्षाचा म्हातारा. आता मी त्यांना म्हटलो की 84 होऊ द्या नाहीतर 90 होऊ द्या, आणि मी थकणार नाही आणि महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. महाराष्ट्राला हे करायचे, महाराष्ट्राला ते करायचे. खरं तर शरद पवारांचं 84 वर्ष वय, अनुभवी नेता आहे, अगदी वरिष्ठ नेता आहे. अनेक पिढ्या त्यांनी राजकारण केले. त्यांच्या नंतर आलेले बरेच लोक राजकारणातूनही निवृत्त झाले, काही जण स्वर्गवासी झाले. पण शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही सक्रिय आहे. पण एक प्रश्न आपल्याला पडतो की शरद पवार 84-85 वय वर्ष यांचं झाले आणि ते शरद पवार 60 वर्षापासून 65 वर्षापासून राजकारणात आहे. आणि शरद पवार ह्या 60-65 वर्षाच्या राजकारण करून सुद्धा किंवा यांचं वय 84-85 झालेलं असताना सुद्धा यांना आता चेहरा मोहरा महाराष्ट्राचा बदलायचा आहे किंवा यांना आता महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणायचं आहे. मग 60-65 वर्ष शरद पवार नेमकं काय करत होते? जर तुम्ही 60-65 वर्ष सत्तेत होते, तुमच्या हातात सगळे पद होते, तुम्ही अनेक वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले, 10-12 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री होते, महाराष्ट्रामध्ये तर 100-200 संस्थांचे तुम्ही अध्यक्ष आहे. आणि मग महाराष्ट्राचा चेहरा मोहरा तुम्हाला आता बदलायचा आहे किंवा महाराष्ट्राला तुम्हाला योग्य ट्रॅकवर आता आणायचंय, तर मग इतक्या दिवस 60 वर्षाच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी नेमकं काय केलं? आणि आता तुम्हाला चेहरा मोहरा बदलवायचं किंवा तुम्हाला योग्य रस्त्यावर महाराष्ट्र आणायचं आहे, म्हणजे आता महाराष्ट्र योग्य रस्त्यावर नाहीये का? आता महाराष्ट्राचा चेहरा मोहरा काही विद्रूप झालाय का? असाही प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडतो. खरं तर अनेक वर्षाची जे काही महाराष्ट्रामध्ये आपण शरद पवारांचं राजकारण पाहिलं असेल, अगदी शरद पवारांचं जेव्हा ते मुख्यमंत्री होते, सुरुवातीला तर खरं तर आपल्याच गुरुच्या पाठीत खंजीर खुपसून, म्हणजे वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गद्दारी करून शरद पवार मुख्यमंत्री झाले. आता त्याच्याही नंतर त्यांचा काही कार्यकाळ कधी 5 वर्षाचा पूर्ण झाला नाही. काँग्रेसमधून ये जा करायचे, समाज कुठला तरी पक्ष काढला, परत राष्ट्रवादीची स्थापना केली, सोनिया गांधीच्या विदेशी मुळावरून बाहेर पडले. आजपर्यंत त्यांना महाराष्ट्रामध्ये कधी स्वतःचा मुख्यमंत्री बनवता आले नाही. आणि 9च्या वर खासदार संख्या सुद्धा गेली नाही.
आणि भावी पंतप्रधान म्हणून त्यांची कायम पत्रकार म्हणा, संपादक म्हणा, किंवा हे सगळे जे काही भाट पत्रकार आहेत ते भावी पंतप्रधान म्हणून शरद पवारांची नोंद घेतात. शरद पवारांनी असे कित्येक धोंडे स्वतःच्या पायावर पाडून घेतले की ते अगदी पंतप्रधान होता राहिले. कारण शरद पवार ज्या गोष्टी बोलतात त्यावर ते काम करत नाही किंवा ते कायम राहत नाही. नेहमी पलटी मारण्याचा धंदा शरद पवार करत असतात. मी असं कधी बोललोच नाही, मला तसं बोलायचंच नव्हतं, किंवा जे बोललं त्याचं विश्लेषण 2-5 वर्षांनी द्यायचं. अगदी तुम्ही पाहिलं असेल की 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. पत्रकारांनी विचारलं का तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला, तर म्हणे राज्याला निवडणुका परवडणार नाही, कायम निवडणुका कशा कराव्यात, मग स्थिर सरकार म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतोय, आम्ही बाहेरून पाठिंबा देतोय, आम्ही कुठल्याही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. आणि तेच नंतर तोच प्रश्न जेव्हा 5 वर्षांनी शरद पवारांना विचारला तर शरद पवार म्हणतात की मी त्यावेळेस जो पाठिंबा दिला होता तो फक्त मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या संबंधामध्ये बिबा घालायचा होता, मिठाचा खडा घालायचा होता, यांचे संबंध खराब करायचे होते. जी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना 27-28 वर्ष युती होती, जी बाळासाहेबांची आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी किंवा स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जी काही युती होती तिच्यात बिबा टाकण्याचं काम शरद पवारांनी त्यावेळेस केलं. आता ह्या सगळा इतिहास आपला 10 वेळा सांगून झालाय, तो भाग नाहीये. पण शरद पवारांना आता महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. शरद पवारांना महाराष्ट्र अगदी योग्य रस्त्यावर आणायचं आहे. खरं तर हे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आता करंटली आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेस हे सत्तेत आले की यांचा महाराष्ट्र 1 नंबरला असतो आणि भारतीय जनता पार्टीचं किंवा त्यांच्याबरोबर कोणी असलेल्या अलायन्स मग महाराष्ट्र अगदी खड्ड्यात जातो. मग महाराष्ट्राची अस्मिता राहत नाही, महाराष्ट्राला कवडीची किंमतही राहत नाही. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह शरद पवार पसरवण्यामध्ये कायम यशस्वी होतात. आता शरद पवारांचं राजकारण आपण पाहिलं, ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार असेल मग अनेक जातीचे मोर्चे निघाले असतील, अनेक संघटनांनी उपोषण केले असतील, अनेकांनी रास्ता रोको केला असेल. पण तुम्ही महाविकास आघाडीच्या किंवा काँग्रेसचं अगोदर आपण 10 वर्ष सरकार पाहिलं, काँग्रेसचे 4 मुख्यमंत्री झाले, कधीच कोणी उपोषणही केलं नाही, जातीचे कुठं आरक्षणाचे मुद्दे निघाले नाही, कुठं रस्ता रोको सुद्धा केला नाही. पण मग भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा शिंदेचं सरकार आल्यावर जातीचे मोर्चे निघतात, आंदोलन निघतात, उपोषणे निघतात, लोक त्याच्यासाठी जाळपोळ करतात, मराठा ओबीसी वाद निर्माण होतो. आणि मग त्याच्यामध्ये नेमकं कोणाचं हित दिसतं, कोणाचा फायदा दिसतो, कोणाला त्याच्यामध्ये राजकीय पोळ्या भाजायच्या आहे, कोणाला आपला बोंबील भाजायचा आहे, कोण रात्रीचं रित्रीचं जरांगीनं भेटतं, कुणी त्याच्यामध्ये ऊर्जा टाकली, कुणी या सगळ्या गोष्टीला चेतवण्याचा प्रयत्न केला, कुणी याच्यासाठी कोट्यावधी रुपयाचे फंड्स दिले, कुणी मदत केली. इथं कुणीतरी गॉडफादर असल्याशिवाय जरांगे देशाच्या गृहमंत्र्यांना किंवा राज्याच्या गृहमंत्र्यांना माजी मुख्यमंत्री किंवा आज असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांना धमक्या देऊ शकतात. आणि मग शरद पवारांना
राज्य योग्य ट्रॅकवर आणायचं आहे, चेहरा मोहरा बदलायचा आहे. खरं तर शरद पवार हे 2.5 वर्षामध्ये सुरुवातीला जेव्हा यांच्या जागा कमी आल्या, भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला स्पष्ट असं बहुमत आलं आणि काही गोष्टी सुरू होत्या. आता सरकार कधी स्थापन होईल, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकत्र बसतील, पत्रकारांचं काम आहे प्रश्न विचारायचं, विरोधी पक्ष म्हणून शरद पवारांना काही प्रश्न विचारले असतील, कारण सरकार स्थापन होण्यामध्ये काही अडंगे येत होते. खरं तर हे अडंगे सगळे संजय राऊत किंवा शरद पवार यांच्याकडून होते. पण या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण तेव्हा शरद पवार काय म्हणत होते की आम्हाला जनतेने विरोधात बसण्यासाठी कौल दिलाय आणि आतून सगळ्या कारनामे चालू होते, सगळे षडयंत्र चालू होते. जे जनतेबरोबर खोटं बोलायचं आणि मग तेव्हा जो काही युती सगळ्या धर्म विसरून जे काही उद्धव ठाकरे शरद पवारांच्या गळाला मोहरा लागला, तो मोहरा सुद्धा शरद पवारांना आता नको झालाय. खरं तर शरद पवारांकडे सुद्धा अनेक वेळा संजय राऊत आले असतील किंवा उद्धव ठाकरेंनी गळ घातली असेल की महाराष्ट्राचा चेहरा एकदा तुम्ही घोषणा करा. मोठ्या प्रमाणामध्ये एक तर उद्धव ठाकरेंचंच मत आहे की माझा चेहरा प्रोजेक्ट करा, माझ्या नेतृत्वात निवडणूक घ्या. चेहरा जर घोषणा केली नाही तरी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा धोका असू शकतो. आता नंतर तर आता उद्धव ठाकरे लाचारावाने म्हणायला लागले की नाही काँग्रेसचा करा, नाही तर राष्ट्रवादीचा करा, कोणाचाही करा, तर पण चेहरा घोषणा करा. आता संजय राऊतही म्हणतात 1 दिवसाचं तरी मुख्यमंत्री घोषणा करा. आता ही लाचारी सगळी त्यांना माहिती आहे की शरद पवारांना चेहरा मोहरा बदलवायचा आहे. आता तेव्हा उद्धव ठाकरे मोहरा होता आणि उद्धव ठाकरे हे जे काही 56 आमदार आजही ते 56 करतात. खरं तर आता 10-12 आमदार त्यांच्या बरोबर आहे. हे 56 आमदार उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आणले होते, देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर निवडून आणले होते. हे त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. आणि जे काही खासदार आज जे काही थोडेफार त्यांचे निवडून आले, हे सुद्धा एकत्र मुसलमान जे काही मतदान झालं, नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणामध्ये नाकारलं किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे काही मुस्लिम एकत्र झाले, त्याचा फायदा जो काही लोकसभेला उभाटाला झालाय, उद्धव ठाकरेंना झालाय, तो फायदा विधानसभेला होईलच असं नाही. तेव्हा हा चेहरा बदलायचा आहे. मोहरा आता तेव्हा केला होता, आता वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचंय, अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण आहे. आणि देशामध्ये काय काय गोष्टी झाल्या, किती भ्रष्टाचार झाले, काय गोष्टी झाल्या. शरद पवार जेव्हा सत्तेत होते तेव्हा काय झालं. मग आता महाविकास आघाडीच्या सत्तेच्या वेळेस अगदी साधूंची हत्या असेल, दाऊदचं पलायन असेल, तेव्हा अगदी 92-93 मध्ये अनेक प्रकारचे साखळी बॉम्बस्फोट झाले असतील, अनेक प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या असतील. आता तो विद्रूप चेहरा तेव्हाचा खरं तर शरद पवारांना आठवतो का? दररोज कुठेतरी रेल्वेच्या डब्यामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, शेकडोनी लोक मरायचे. पाकिस्तानचे आतंकवादी भारतात येऊन 160-62 नागरिक मरतात. शरद पवारांचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. दाऊद सारख्या आतंकवादी पळून गेला.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी काय केलं काय नाही केलं, तो येण्यास तयार होता का आला नाही, या सगळ्या गोष्टी लोक चर्चा करतात. तर शरद पवारांना महाराष्ट्राचा कोणता चेहरा असा बदलायचा आहे किंवा शरद पवारांना योग्य रस्त्यावर म्हणजे महाराष्ट्राला रस्त्यावर आणायचंय की काय. तर शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही आणि जे करतात ते कधी बोलत नाही. तेव्हा शरद पवारांना काय करायचे हे खरं तर काही गोष्टी शरद पवारांच्या की कृषी मंत्री जेव्हा जेव्हा होते तर शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. एक निर्णय सुद्धा शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी कधी घेतला नाही. आता शिंदेंनी चांगला निर्णय घेतलाय वीज बिल माफीचा, तर शरद पवार म्हणतात की शेतकरी मोटारीच बंद करणार नाही. लाडकी बहीण योजना किती ते म्हणतात इतका पैसा वाटायला. अरे मग राहुल गांधी खटाखट वाटणार होते, त्यांना कधी विचारलं नाही यांनी. त्या शरद पवारांच्या पायाखालची सुद्धा वाळू सरकली आहे. शरद पवार घाट्याचं तोट्याचं राजकारण एकदा संसदेमध्ये सुषमा स्वराज ज्या विरोधी पक्ष नेत्या होत्या तेव्हा शरद पवारांचे सुद्धा घोटाळे बाहेर काढले होते. शरद पवारांना साखर सम्राट समजतात लोक. खरं तर शरद पवार देशातली साखर 12 रुपयांनी निर्यात करायची आणि तीच साखर शरद पवार 36 रुपयांनी आयात करायचे. म्हणजे एकच जहाज, त्या जहाजात आयात केलेली साखर, निर्यात होणारी साखर, निर्यात करताना 12 रुपयाचा दर, आयात करताना 36 रुपयाचा दर. असे तर शरद पवारांची कहाणी आहे. तर शरद पवारांना महाराष्ट्र काय सुधारायचं आहे, काय बदलवायचं आहे, किती रस्त्यावर आणायचं आहे किंवा किती योग्य रस्त्यावर आणायचं आहे, या वयामध्ये शरद पवारांना अजूनही महाराष्ट्राची विल्हेवाट एकदाची लावायची आहे. खरं तर महाराष्ट्राला योग्य ट्रॅकवर आज आपण बघतोय आणि शरद पवारांना आता त्यांच्या लाडक्या कन्येला मुख्यमंत्रीपदी पाहायचंय. हा एक चेहरा मोहरा त्यांना बदलायचा आहे. इतकंच आपल्याला यातून दिसतंय. पण जनता ठरवेल महाराष्ट्राचा चेहरा किंवा मोहरा कोण करायचा. ही जनता येत्या 23 नोव्हेंबरला निकाल देईल. तोपर्यंत आपण वाट पाहूया. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.